तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण चाललो आहे चौके या गावात, म्हणजे वहिनीच्या माहेरी. तर आम्ही आता आहे जुवाटी टिट्यावर. बघू शकता तुम्ही पाठीमागं जुवाटी फाटा, इथं जैतापूर, इथं राजापूर आणि आपलं इथं जुवाटी. तर आता आपण इथं गाडीच्या वाट बघतो, गाडीची कुठली गाडी भेटली तर आपण तिच्याने जायचंय. तर इकडलं गाव आपण दाखवणार आहोत आज या व्हिडिओद्वारे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. बाय कारसिंगची आजीबाई, वहिनी आणि इकडे बारक्या बसलेला कंटाळलेला आहे. इकडं आई बी कंटाळलेली आहे. तर असं आहे. तर मित्रांनो, बबलू बाय दोघं कंटाळलेले आहेत उन्हामुळे. गाडी थांबव बोलतात. आता आपल्याला गाडी इथूनच भेटू शकते. तर काही गाडीचा पत्ता नाही. वाजलेत 11:30 आणि आपण चाललो आता चौके या गावात आणि गाडीचा पत्ता नाही. बारक्या पण कंटाळलेलं आहे. पुढल्या नेक्स्ट टाइम आपल्याला गाडी आणावी लागेल. 6 सीटर बस झालं. ए गणपत, गणपत कुठं चाललं? कुठं चाललंय? हा, कोण नेतंय तुला आज? चालत नेऊ का तुला? चल येतं. सर्वात मोठं कडीपत्त्याचं झाड आहे बघा. मस्त कोंबडी, एक नंबर झाड, एक नंबर व्ह्यू बघू शकता. सुंदर असं चौके गाव, दुपारचं वातावरण खूप भारी, लय भारी. फणसाचं झाड बघा शकता तुम्ही. वहिनीचं घर आहे खाली. आम्ही आता फिरायला आलोय. बारक्याला फिरायची हुक्की आलेले आणि सोबत इकडं बाय आहे आणि बारक्या बघू शकता. इकडे त्यांचं मंदिर आहे, आपण तिकडे जाणार आहोत. हे समोर दिसतंय आणि सुंदर असं चौके गाव, खूपच भारी, मस्त. एका साईडला लय भारी. इकडे बघू शकता बबलू बाय येते. भारी मस्त झोप काढलेली दुपारी आल्यापासून. तुझ्या मामाच्या गावाबद्दल काहीतरी सांग, 2 शब्द. हा, काय नको, काय सांगता नाही येत. शांत वातावरण, संध्याकाळचा टाइम आहे. संध्याकाळचे वाजले 4:30 आणि आम्ही आता निघालोय फिरायला. ते समोर मंदिर दिसते. फिरायला निघालोय 4 जण, बारक्या, मी, बबलू बाय. सुंदर असं मंदिर आहे देवाचं आणि इथं बारक्या पण खुश आहे आमचा, लय भारी. आणि इकडे बघू शकता मोबाईल नंबर पाठ चालू आहे, पाठांतर. मोबाईल नंबर पाठ करते ते लोक. बघू शकता इकडे आहे बारके. आपण देवळात पोचलेलो आहे. देवळात सर्वात आधी आपण इकडे दर्शन घेतले. खूप भारी, शांत आहे आज. हां, कुठं आला तू? कुठं आला? मामाच्या गावाला आहे होय काय रे छोटू? देवाचा बाहेरचा परिसर, याला आपण नवरात्रात याच्यात दिवे लावतो सगळे. देऊळ आहे, आपण आतमध्ये नाही जात आहे.
बाहेरूनच व्हिडिओ काढूया. देऊळ मस्त एकदम जुन्यातलं आहे, एक नंबर. हा मस्त वारा सुटलाय. आणि इकडे वरती पण आहे, पण वरती गेलो असतो पण बारके आहे त्याच्यामुळे आपण जाणार नाही आहोत. बघा तिकडे दिसतंय तर देवी. खूप भारी, खूप भारी, खूप भारी, खूप भारी. दमलाय, खाली बसलाय मंदिरात, देवळात. आणि आपण बघू शकता देऊळ खूप आतमध्ये आहे. आपल्याला झूमदार आतमध्ये आहे त्याच्या. बघा तुम्हाला झूम करून दाखवते. आणि जे बांधकाम आहे पूर्वीच आहे, हे सध्या यांनी पत्रे सगळे चेंज केले. आतमध्ये सगळे जुनं बांधकाम आहे. तर बारक्या इथं बबलूबाई बसलेले आहे. शांतता आहे, मन प्रसन्न आहे. कारण असं मंदिर असणं खूपच कठीण आहे. आणि आपल्या देवळाचा पण व्हिडिओ आपण बनवूया, कारण की आपल्याला जायला भेटलं नाही आल्यापासून. आज 17 तारीख आहे. 18, 19, 20 तारीखची आपली रिटर्न तिकीट आहे. त्याच्या अगोदर एकदा मंदिरात जाऊन व्हिडिओ पाया बिया पडून येऊया, बारक्याला घेऊन जाऊया. तर बघा माझ्या पाठीमागं बघू शकता, खूपच भारी असं इकडे शकता. आपण मंदिरात आतमध्ये प्रवेश केलेला आहे. खूप सारे ट्रॉफी आहेत या गावातल्या खेळाडूंनी जिंकलेले. क्रिकेट असेल म्हणा, कशाने म्हणा, खूप भारी मस्त खूप ट्रॉफी आहेत. मंदिर परिसर इथं आतमध्ये देवी आहे. आणि बारक्या तिकडे गेलेला आहे. इकडे जुना आहे मित्रांनो, बघू शकता. हे बघा लय भारी, खूप ट्रॉफी, खूप मस्त. बोल काहीतरी, कसं वाटलं? आवाज दे. ए बाबू, कसं आहे, काहीतरी बोला रे पुराणू. आहा मस्त वारा सुटलाय, बघू शकता, खूप भारी. बारक्या हसतो इकडे. हा काहीतरी बोलतोय. कसं वाटलं बेटा छोटू? मस्त. विचार करतोय. काय विचार करतो रे छोटू? छोटू तर खूप खुश आहे आज, बरेच दिवसांनी अशा शांत ठिकाणी आलाय म्हणून. बघू शकता हसतोय तिकडे. इकडे आहे बेटा, इकडे इकडे ये इकडे. शाबास, आपला आवाज ऐकतो बरोबर. हा हा हा, हो, लय भारी. लय भारी माझं भेटत पप्पू. छोटू इकडे सगळ्यात मोठा दगड आहे इकडे. आणि हे आहे फणसाचं झाड. खूप फणस लागलेले आहेत. कापाय का बारका आपल्याला काय माहिती नाही. लय भारी फणस. सुंदर असं चौके गाव बघू शकता. संध्याकाळचा व्ह्यू खूप भारी. आणि हा मंदिर परिसर बघू शकता. फिरायची लय हाऊस. ते एक रिक्षा होती, त्याला येऊन बसवलं इथं. बघा पार्को मस्त. रिक्षात बसायचं लय त्याला शौक आहे. हे बघा भरलेले आहेत पाण्याचे. आणि इकडं बाग आहे, बघू शकता. मस्त असं गुलाबाचं झाड, एक नंबर. आणि ह्या गुलाबाचं झाड बघा कसं येतंय गोल गोल. आणि खूपच झाड आहे तिथं. आणि या जाळीच्या आतमध्ये काय आहे जरा बघूया.
केळी आहेत, केळी लावलेलं आहे. केळीचं घड नाही आलं, पूर्ण ढाकून ठेवलं आहे. माकडांपासून संरक्षण केलेलं आहे. इकडं काय आहे, ऊस आहे काय बघा. नारळीन केवढी मोठी, खूपच भारी ते बघा दिसतंय. चिकूचं सर्वात मोठं झाड आहे. चिकू लागलेले आहेत हे बघा, बारीक बारीक. हे बघा, छान मस्त व्ह्यू, संध्याकाळचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. खूप भारी मस्त डोंगराळ भाग, घरा शेजारी एकदम मस्त. आणि हा एक कोंबडा त्यांचा खूपच मोठा आहे. बघू शकता, लय भारी गेला तो. मस्त व्ह्यू आहे, एक नंबर. जास्वंदीची फुलं बघू शकता, ही सफेद फुलं आहेत. आपल्या इकडे लाल असतात, सफेद. इकडे खोबरा खाऊन ते नारळ वडी बनणार आहे वाटतं. बबलू झोपा काढतोय. इकडे आई तर बाई टी व्ही चालू आहे. ठरलं तर मग इकडे बाबा त्यांचे तर आई टीव्हीवर येणार शकतं. चिकन वडे खूप भारी, किती जवळ म्हणजे एकदम खाली मुदाबरोबर फणस लागलेला आहे. आणि हा कापा फणस आहे, ला कापा फणस बोलतात. खूपच भारी लय फणस लागलेले आहेत. आणि सकाळचं वातावरण, तिकडे जास्वंदीचं फुलं बघा, बापरे माझ्या. चला तुम्हाला दाखवतो जवळ. फुलं बघा, आपल्यालाही विकत पण खूप महाग भेटतात फुलं. जास्वंदीचं नाही फुल, कसलं तरी आहे लाल लाल, भारी. वर तुम्ही पायनॅपलचं झाड आहे, म्हणजेच अननस. दोन आहेत अननस इकडे, पण तुम्हाला दाखवून बघा. हे बघा, भारी. दोन इकडे आहेत, त्या बघा, एक इकडे आहे. 3 कोवळ आहेत, अजून छोटे आहेत ते. सकाळचे 8 वाजलेले आहेत. निसर्गरम्य चौक्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आपण इकडे आलेलो आहोत. बाजूलाच बाग आहे, आंबराई. आंब्याचं पण तुम्हाला झाड दाखवतो मी. आंबे किती लागलेत ते करून दाखवतो. हे बघा, आंबे लागलेले आहेत, खूप भारी. बघू शकता, एस.टी स्टॉपवर एस.टी आलेले आहे. काय लिहिलेलं आहे, तारळ राजापूर. माणसं चढत आहेत, गावची एस.टी. चला तर निघायची तयारी चालू आहे.